ठाण्यातील पोटनाका येथील टाउन हॉल येथून आपण लाईव्ह आहोत आणि आपण या ठिकाणी पाहतोय आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्या बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधत दुर्मिळ अशा छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि यांच्या शुभ हस्ते पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान असतील, महिला अध्यक्षा मनीषा भगत असतील आणि तर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधत याच्याच पूर्वसंध्येला भव्य असं छायाचित्रांचं दुर्मिळ अशा छायाचित्रांचं प्रदर्शन जे आहे ते खरं तर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय स्वतः डॉक्टर या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि या दुर्मिळ छायाचित्रांचं जे प्रदर्शन आहे त्याला आव्हाडांनी भेट दिल्याचं आपण पाहतोय। त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान असतील, मनीषा भगत असतील आणि खरं तर सर्वच पदाधिकारी असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय दुर्मिळ असे हे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हे छायाचित्र आहे आणि उद्या 14 एप्रिल अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण पाहतो हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। 14 एप्रिलच्या निमित्ताने 13ला आपण या फोटो एक्झिबिशनचं उद्घाटन केलं। आपण मुलींची बोललात की त्यांचं शेतीतलं काम, त्यांचं इकॉनॉमीमधलं काम, त्याचबरोबर त्यांचं वॉटर मॅनेजमेंटमधलं फार कमी जणांना माहीतच आहे की हिरा कुठल्या आहे। भारतातला सर्वात मोठा डॅम ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि ही वर्क फॉर इट. ही वॉज द फर्स्ट इरिगेशन मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ही वॉज नॉट द लॉ मिनिस्टर, फर्स्ट लॉ, ही वॉज नॉट द फर्स्ट लॉ मिनिस्टर, फर्स्ट ही वॉज द फर्स्ट इरिगेशन मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि त्यांनी उत्तर भारतामधली जेवढी धरणं आहेत म्हणजे ती धरणं बघितल्यानंतर असं काहीतरी अथांग सागर पसरलं असं वाटतं की ती सगळी धरणं बांधली त्यांनी नाही बांधली, आणि ती मूळ संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यामुळे ही वॉज म्हणजे जसं कोलंबिया विद्यापीठात ज्याचे ते विद्यार्थी होते आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द बेस्ट ऑफ द वर्ल्ड इन द वर्ल्ड. तिथे असं म्हटलं जातं की त्यांच्या इतका हुशार विद्यार्थी अजून आलेला नाही त्या विद्यापीठात आणि याच्या पुढे कधी येईल हे सांगता येईल. इतका त्यांचा गुणगौरव आजही पश्चिमात्य देशांमध्ये, पण तेवढा सन्मान या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला जातो की नाही हा प्रश्नचिन्ह माझ्या मनात कायम असतो. खरं तर आपल्याला फार कमी माहिती कामगारांसाठी त्यांनी दिलेलं योगदान. रविवारची सुट्टी कोणी दिली? कामगारांनी 8च तास काम केलं पाहिजे हे कोणी दिलं? बायकांसाठी काम करत असताना मॅटर्निटी लिव्ह मिळाली पाहिजे कोणी दिलं? असे वेगवेगळे विषय ज्याला स्पर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून अगदी स्पष्टपणाने सांगायचं तर इथल्या 90% माणसांना जेव्हा जनावरासारखं जगावं लागत होतं तेव्हा माणसापर्यंत जगता आलं पाहिजे ही लढाई पहिल्यांदा या देशामध्ये जर सुरू केली असेल तर ती महात्मा फुलेंनी सुरू केली, पण त्याचा पुढे तो गाडा रेडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून फुलेंना आपला कायम गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब. तर या दोघांकडनं प्रेरणा घेण्यासाठी खूप काही. नेमका दोघांचे 11 आणि 13
13, 11 आणि 14. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाया म्हटलं की माणूस पुढच्या काही काळामध्ये विचार पण करू शकणार नाही की असा एक काळ होता की माणसाला पाणी पण पिता येत नाही. म्हणजे आजच्या काळात सुद्धा तरुण पोरांना जर आपण सांगितलं की अरे आजपासून सुमारे 100 वर्षापूर्वी माणसाला पाणी पिऊ देत नाही आणि त्याच्यासाठी म्हणजे शस्त्र घेऊन लढाई लढावी लागली आणि तेव्हा कुठे महाडच्या तळ्यावरती बाबासाहेब पोहोचले. हे तुम्हालाही माहित असेल की रात्री ज्या घरात ते राहिले होते त्या घरावरती हल्ला झाला की बाबासाहेबांनी घराच्या बाहेर पडू नये आणि तेव्हाचे तिथले नगराध्यक्ष होते टिकणीस सुभाराणा टिकणीस त्यांच्या बायकोनी त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बंदुका काढल्या आणि समोर उभे जे होते ते एका विशिष्ट समुदायाचे लोक होते. त्या सगळ्यांना पळवण्याचं काम त्या 4-5 जणांनी केलं. तो चौघही शिकेल म्हणजे याचा इतिहासच वेगळा आहे. मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो म्हणून ते स्वतः काळाराम मंदिरात गेले. तो आता एक मूर्ख तो काय त्याचं नाव आणि म्हणून पण त्याला समजलं नाही. आता तुझ्या वजनाच्या काही लाखपट पुस्तकं त्या बाबासाहेबांनी वाचलेली तू काय नाही म्हणून बाबासाहेबांना समजलं. म्हणजे ज्या मुली चातुर्वर्ण्य जन्माला घातलं खरं तर मी नेहमी महिलांना सांगेन कोणी मनुस्मृती वाचू नका, महिलांनी वाचा. याला सर्वात घाणेरडं वाक्य आहे की स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे म्हणजे तिला वापराने खेचून द्या. आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड स्त्रीवादी होते, प्रचंड स्त्रीवादी. म्हणजे बाबासाहेब असते तर कदाचित त्यांचं हिंदू कोड जर तेव्हा पास झालं असतं त्यांना पाहिजे होतं तसं तर जो 50% इस्टेटीचा वाटा नंतर मिळाला तो 1952 सालीच मिळाला. आणि ते काही जात धर्म वगैरे मानत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यातला माणूस जिवंत होतो. जसं त्यांनी सांगितले की 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये त्यांनी अख्खं संविधान लिहिलं. ते संविधान वाचलं लिहिताना त्यांनी सगळ्या धर्माची पुस्तकं वाचली. म्हणजे असा एकही धर्म नाही आणि त्याचं धर्मपुस्तिका नाही की बाबासाहेबांनी आपल्या नजरेखाली घातली. आणि म्हणून आपलं संविधान इज कन्सिडर टू द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. कारणच आहे त्याच्यात सगळं आहे. आपल्या संविधानात सगळं आहे पण त्या संविधानाला जेव्हा धक्का देण्याचं काम केलं जातं तेव्हा तुम्ही कोणीही विचार करत नाही. त्याच्यात दिलेलं आहे राईट टू रिलिजन. मी कुठला धर्म स्वीकारावा हे स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेलं आहे. तुम्ही ते माझ्यापासून खेचून घेऊन जाऊ शकत नाही. मला माझ्या धर्मात नाशक राहायचं तुमची पसंती का? मला एखादा धर्म आवडला आणि त्या धर्माच्या मागे गेलो तर तुम्ही त्या धर्माच्या मागे जाऊ नका असे सांगणारे कोण? मला जर माझी बुद्धिमत्ता दिलेली आहे, मला जर माझं विचार करण्याचं स्वातंत्र्य संविधानानेच दिलेलं आहे. विचार करण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलंय ना मला. मग जर मी माझा विचार करतोय आणि मिलिंद तुला आठवत असेल तुझा माझा आज नाही एक 25-30 वर्षापूर्वी वाद झाला होता. आपल्या शाळेमधल्या फादरला मारला होता आणि तेव्हा मी म्हटलं होतं की यू कॅन कम अँड हिट माय प्रिन्सिपल व्हॉट काइंड ऑफ रिलीजन आर यू फॉलोइंग. तेव्हा तुम्हाला बोललो होता असं कसं काय बोलतो तू. अरे ती कुठे जबरदस्ती आहे तो त्याचा प्रचार करतो प्रसार करतो. जर आवडला तर स्वीकारा नसेल आवडला काही नाही पण म्हणून त्याला मारणं ते संयुक्तच नाही. थोडं जे पुढे संदर्भ वेगळे
मीच बोललो होतो ते काही पण बोललो होतो संदर्भ वेगळ्या बोलत आपला वेगळा विषय होता. अरे विचारले माझे आजचे नाही लोक म्हणतात नाही नाही मतदार संघ बोलून बोलतो बिलतो हे असले कामं मी नाही करत. मला काही फरक पडत नाही मतदारसंघ हा व्हिडिओ जेव्हा लोकांना माहित नव्हतं तेव्हा ते व्हिडिओ विरुद्ध मी बोलायचं की नाही. जेव्हा तो वारकऱ्यांमध्ये घुसला तेव्हा पहिल्यांदा त्याला आडवा हे बोलणारे पहिले 10 जण होते त्याच्यात मी आज पवार साहेबांनी विषय हातात घेतला की वारकरी संप्रदायामध्ये जी सांप्रदायिकता घुसते जो जातीवाद घुसतोय त्याला थांबवा. वारकरी संप्रदायाची स्थापनाच मुळे इथले जातीपात आणि धर्मांधता काढण्यासाठीच वारकरी संप्रदाय स्थापना आणि त्याच्यामध्ये अनेक मुसलमान देखील सहभागी होतात. फार कमी लोकांना माहिती असेल की एका मुसलमानाला त्या वारकरी पंथामध्ये सामील होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी प्रयत्न केले होते आणि ते स्वतः त्याला पैसा देऊन भाकर देऊन त्याला त्या वारकरी पंथाच्या त्या चालत जायचे पंढरपुरापर्यंत ते शिवाजी महाराजांचे आजोबा होते मालोजी राजे त्यांनी केलं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि वारकरी संप्रदाय स्थापन होत असताना त्या संत महात्म्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ज्यांनी त्याच्यात विचार पुरवले त्या सगळ्यांचा छळ झाला ना. चोकोबाचा छळ झाला, संत नरहरीचा छळ झाला, गोरा कुंभाराचा छळ झाला, सावता माळ्याचा छळ झाला, तुकारामाचा छळ झाला. कशाला छळ झाला यांचा? का छळ झाला? कोणी छळ केला? हा विचाराचा मागचा पूर्ण गाभा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बाहेर. माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हे तुमचं संविधान तुम्हाला सांग. तेच बदलण्याची भूमिका जर भारतात येणार असेल आणि तुम्ही जर उभे राहिले नाही तर परत एकदा 500,000 वर्ष मागे. त्यामुळे हे फोटो एक्झिबिशन बघत असताना काही फोटो बघून खरं तर म्हणजे ते पहिल्यांदा 1920 साली 21 वर्ष 30 वर्षाची तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्याकडे बघून सांगितलं होतं जेव्हा कोल्हापूरच्या जवळ पहिल्यांदा दलितांचं संमेलन झालेलं, मागासवर्गीयांचं संमेलन झालेलं, मला तुमचा आवाज मिळाला. शाहू महाराजांनी या देशामध्ये हिरा पारखणारी पण एक टोळी होती. बडोद्याचे गायकवाड महाराज असतील, कोल्हापूरचे शाहू महाराज होते असतील, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना असं पारखलं. 11वीला मिळालेले मार्क आणि त्याच्यानंतर त्यांचं शैक्षणिक प्रगती बघून कोल्हापूर संस्थानाचे मालक शाहू महाराज मुंबईत शोधायला आले की एवढ्या पुढं काय. आणि दुसऱ्या माळ्यावरचे त्यांच्या चाळीत त्या घरात स्वतः चालत गेले. आणि रमाईने त्यांना चहा पाजला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बसवून त्यांनी चहा प्यायला. आणि तिथनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची आणि गायकवाड महाराजांची जे काही समर्थन मिळालं त्याच्यात जी तुफान प्रगती झाली. मला सांगा भारतात एवढ्या डिग्री कोणाच्या हातात आहे? खरं तर मनोज आपल्या वतीने एक मोठा त्यांच्या डिग्र्यांचा बोर्ड लावला. मी नेहमी कधी विमानतळावर गेलास विमानतळावर जेव्हा आपण चेकिंग सिक्युरिटी चेक करून बाहेर आलो की समोरच त्यांच्या डिग्रीजचा बोर्ड. त्या डिग्री वाचता वाचता माणूस परेशान होतोय. सोशियोलॉजी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स सगळ्यामध्ये PhD. आणि ती पण इथं नाही. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजे काय अवाक असेल. पण माझं आजही मत आहे
भारतीयांनी जेवढा न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायला पाहिजे होता तेवढा त्या भारतीयांनी दिला. दिल्लीच्या त्या कुठल्या इंडिया गेट जवळ 4 कुठले तरी तरुण जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद आणि संविधान जाळतात, त्यांच्यावर खटलाही दाखल होत नाही. ही जर भारताची परिस्थिती असेल तर वाईट. ज्या संविधानावरती हात ठेवून आपण शब्द घेतो ते संविधान जाळण्याचं काम हे देशद्रोहाचं काम आहे. तो देशद्रोह जर हा देश चालून घेणार असेल कशाला करतो? त्यामुळे हा बोर्ड कसा तयार करायचा याचा विचार आपण जरूर करूया. कारण का ज्या माणसाला तुम्ही वर्गाला बसून दिला, किती जणांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसून दिलं, त्यांना वर्गात येऊच दिलं, म्हणजे ते वर्गाच्या बाहेर बसून शिकायचे. म्हणजे ते प्रोफेसर झाल्यानंतरही त्यांचा पिऊन त्यांना पाणी नाही पाजायचं, त्यांचा ग्लास असा लांब ठेवायचा, बाबासाहेब स्वतः जाऊन ते ग्लास उचलून पाणी द्यायचे. ही परिस्थिती बघितलेली माणसं आहे ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं आमचं सोडून नाही. म्हणजे मी तो ओपनली सांगतो की मी ज्या घरात सोसायटीत राहायचो त्या सोसायटीत माझ्या आईला पूजेला किती बोलवायचो. हे जे काय म्हणतात डिस्टर्बन्सी चटका आहे, तो चिमटा आहे, ज्यांनी खाल्लाय त्यालाच तो दुःख समजतं. आम्ही ज्यांना काय माहिती काय असतं. आम्ही माझ्या आईला विचारायचो काय तुम्ही तो खाली सगळं बायका बसते नाही ना म्हणाले, स्वयंपाक जरा जास्त होता मग मी गॅस खाली उतरले. तसं नसं मी मोठा होऊन गेलो तसं तसं मला समजायला लागलं की आपल्याला काम. पण ही जी हृदयावरची जखम आहे ती आयुष्यभर जाणार नाही, आयुष्यभर जाणार. म्हणून जातीवादाविरुद्ध मी काय इतक्या जोरात बोलतो त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आलेलं शिक्षण नाही तर माझ्या घरात घडलेला प्रसंग. मी विधानसभेच्या पटलावरती बोललो, अनेक आमदाराच्या तोंडात कुठं घालून बघित होते की मी जात पात धर्म बिर्म मारत नाही, माझी मुलगी ख्रिश्चनाच्या घरात नाही. आणि माझं आजही मत आहे की तुम्हाला जात आणि धर्माच्या भिंती पाडायच्या असतील ते इंटररिलिजियस आणि इंटरकास्ट मॅरेज झालंच पाहिजे. रोटी आणि बेटीचा जोपर्यंत व्यवहार जाती आणि धार्मिकेच्यात होत नाही तोपर्यंत धर्म आणि जातीच्या भिंती पडूच शकतो. आपण इतके विचार म्हणजे जसं तुम्हीच बोलतात की आजकालचा समाज बोलतच नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली, त्या इंदिरा गांधी विरुद्ध बोलायला शबाना आझमीचे वडील तैफी आझमी, आयएस जोहर, म्हणजे आजची फिल्म इंडस्ट्री इंदिरा गांधीच्या विरोधात गेली होती. आणि आताचे विरोध पेरू खाल्ला तर कसा खाल्ला आंबा पेरू हे काय असेल हा काय प्रश्न आहे. इतकं ग्लोरिफिकेशन हे या देशाला घातक आहे. आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीज विषयी आपण बोलतच नाही. की इस्रायल फिरत असलेला भूभाग हा त्याच्या बापाचा नाही, हा भूभाग त्यांचा नाही हे सांगण्याचं काम भारताने स्वातंत्र्याच्या आधी केलेलं आहे. आणि त्याची भूमिका भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कायम ठेवली आहे. इस्रायलची भूमी ही पॅलेस्टाईनचीच भूमी आहे, इस्रायलची भूमीच नाही. भारताने UN मध्ये मांडलंय. आपण आपलं देश नीतीच बघत. इराण जो तुझा माझा सर्वात जवळचा मित्र होता, अडचणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जेव्हा डॉलर्स नव्हते तुमच्या खिशात तेव्हा तुमचे पैसेच मी आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पेट्रोल जे काही उडवले ते भेटू, पाठीमाग कार्य करू नका हे सांगणारा देश सुद्धा इराण. म्हणजे सद्दाम हुसेनच्या मीटिंग मध्ये जेव्हा
जुल्फिकार आणि भुत्तोची पोरगी बेनेझिरो भुत्तो ही जेव्हा भारतात तो बोलायला उभी राहिली तेव्हा सद्दाम हुसेननी स्वतः पण नाही तुम्ही शांत बसा, यू कॅनॉट स्पीक अगेन्स्ट इंडिया ऑन द सब्जेक्ट ऑफ कश्मीर. हे मैत्रीचे संबंध या भारताने उपासले होते आणि म्हणून भारताने जेव्हा आंतरराष्ट्रीय कुठलाही एखादा किल्ला उभा राहिला की भारताला नेहमी महत्वाचं स्थान दिलं जायचं. नॉन अलायन मुवमेंट ही भारताने सुरू केली. ही भारताने सुरू केल्यानंतर या जगामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन बलाढ्य देश लढतील. आम्ही त्यांचा सहभाग आम्ही त्यांच्या कधी जाणार नाही ते आमची कोणी नाही ते सांगण्याचं काम मार्शल टिटो नेहरू असे 6-7 जणांनी मिळून मी काढली मुवमेंट. आणि ती पुढे चालवली. इराणवरती दुसऱ्या दिवशी बॉम्बिंग होणार आहे, आजच्या दिवशी आपले पंतप्रधान इस्रायलला जाऊन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इराणवरती बॉम्ब पडतो आणि आपण सांगायचं आम्हाला काहीच नाही. खरं तर म्हणजे आजच्या पण वेळ बोलण्याची म्हणजे पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की बोला. 3,000 कोटी रुपये आणि महानगरपालिकेने गेले होते कोण विचारणार? विचारलं माणसंच नाही. आमच्या घरी पाणी येत नाही, रस्ते खराब झाले, मते तुम्हीच देता ना. सर्वात वाईट या माणसाचं काय वाटतं त्या माणसाने पहिल्यांदा सांगितलं जेव्हा मतदानाचा अधिकार दिला की तुमची मतं विकू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं तुमची मतं विकू नका, गरिबीत दिवस करा पण कशाचेही पैसे घेऊ नका. एक वेळ अंगावर कपडे नसतील तरी चालतील, त्याचे कपडे आज धुवून घाला पण स्वतःला विकून. तर नेमक्या समाजात तेच घडते. 1,000, 2,000, 3,000 ते पण लोक लाईन लावून मतं घेतात पण पैसे घेतात. विचार मला विचारला अधिकार. इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेला महिलांना मतदान मिळवण्यासाठी 300 वर्ष लागली. 300 वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा पुढे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हा भारत हा पहिला देश आहे जिथे ज्या दिवशी संविधान आलं त्या दिवशी महिलांना मतदानाचा अधिकार. आणि आमच्या महिला 1,000 रुपये लाडकी बहीण मिळाली. असो जसं माझं नेहमीच असतं की हे संविधान नाही हा भारताचा असणार. ज्या दिवशी तुम्ही या संविधानाला हात घालाल तुम्ही या भारताचे तुकडे तुकडे केलेले. कारण का भारत हा एका रंगाने नटलेला नाही आहे, हा भारत हा विविधरंगी आहे. भारताचा अभ्यास करायचा असेल तसं ईशान्याकडे येऊन दक्षिणेकडे या, दक्षिणेकडनं वर्ण चालत गुजरातच्या मार्गे काश्मीरला जा आणि काश्मीरवरून परत ईशान्याकडे जा. तुम्हाला समजेल की भारतामधले रंग किती. म्हणून जनगणमन ऐकताना पूर्ण जनगणमन ऐकताना किती शाळेने लिहिलेलं आहे आणि कसे त्याच्यात सगळे भारताचे रंग, भारताच्या नद्या, भारताचे डोंगर दर्या यांचं कसं वर्णन आहे त्या जनगणमन पूर्ण लिहिलेलं आहे. काय दुर्दैव आहे की गोव्याला बीजेपीचा मुख्यमंत्री, इथे मुख्यमंत्री सांगतो की गोमांसावरती आम्ही सबसिडी देऊ, स्वस्तात देऊ. बाजूला महाराष्ट्र गोमांस खाणाऱ्याला माणूस या देशात आणायचा कायदा तुमचा पक्ष आहे ना. तुम्ही एक कायदा आणा तुमचा पक्ष ज्या ज्या देशावर राज्यात आहे तिथे सगळीकडे एक कायदा आणा. तुम्ही सांगा ना केरळमध्ये निवडणूक लढवत आहे ते आम्ही केरळमध्ये निवडणूक जिंकलो तर गोमांसावरती बंदी आणा. सांगा तामिळनाडू मध्ये पण काय सांगत नाही काय गोव्यामध्ये सांगत नाही गोमांसावर बंदी आणून ती नेमकी महाराष्ट्रातच गावली असते तुम्हाला. हे प्रश्न विचारले लोक असे
त्या काय टीचरला काही प्रश्न विचारले काय बरोबर आहे ते काय बरोबर आहे कोणाला काय खायचंय कोणाला काय प्यायचंय पिऊ द्या तुमच्या बापाचं काय जाते आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानाचा फंडामेंटल प्रिन्सिपल मूलभूत स्वाधिकार जे त्याच्यात दिलेलं नाही राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच काय बोलायला दिलं की तू कोणाला कामाला पण आठवू दे आणि बाकी जे बोलतात तेही आठवू दे लावून गेलाय कसे काय कोणाला बोलणार जरा बोलले की एनसी चौपड्यामध्ये आजकाल पोलिसांना काय कामच काय जरा फोन आला काय असं नव्हतं पोलीस कोणाच्या फोनवर काम करत नव्हते एक झेंडीची मुलाखत आहे ते गँगस्टरच्या वरून बोललाय त्या गँगस्टरचा एक आमदाराने फोन केला त्यांना तर झेंडेनी काय उत्तर दिलं ते ऐकलं तर उत्तर गँगस्टर आणि त्यांचं संभाषण त्या गँगस्टरला सोडा वगैरे आजकाल काय काय पोलीस स्टेशनला फोन केला की एनसी दाखल जाच पडताळणी काय नाही दाट एनसी दाखल त्याला माझ्यापासून 10 फुटावर असलेल्या बाईने माझ्यापैकी 500 काय माझ्यापासून 10 फुटाच्या अंतर अरे काय मॅग्नेटिक पूल होतं मी काय माहिती झालं ना तो रात्र नाही पडला हे इतकं सोपं आहे उद्या जर एखाद्या बाईने जाऊन सांगितलं आणि वर्ण कोणाला असेल की माझ्यावर बलात्कार झाला लगेच केस घेतलं नंतर कोणाला देत बसा भांडण झालंय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा हे अभिप्रेत नव्हतं डॉक्टर बाबासाहेबांचं वाक्य आहे हे संविधान अतिशय चांगलं आहे आणि घाणेरड्या माणसांच्या हातात गेलं तर तेवढंच घातक आहे की आज हे देश बघतोय या देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन एवढंच या ठिकाणी